हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाक्सर. सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बोहरचं स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल पाहिलं. त्याच्या अगोदर आपण रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल पाहिलं. त्याच्या अगोदर थॉम्सनचं ॲटॉमिक मॉडेल पाहिलं आणि त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण काय पाहिलं, डाल्टनचे ॲटॉमिक मॉडेल. तर सगळे ॲटॉमिक मॉडेल ज्या ज्या सायंटिस्टने सांगितले ते आपण व्यवस्थित पद्धतीने पाहिलं, बरोबर. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण लेक्चर नंबर 5 या लेक्चरमध्ये आपण इनसाइड द ॲटम हा टॉपिक आपला चालू आहे, ज्यामध्ये आपण स्ट्रक्चर ॲटमचं पाहणार आहोत किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे काय. आणि मग बघा, तर या लेक्चरला आपण सुरुवात करूया. तर ॲटॉमिक स्ट्रक्चर, अन ॲटम इज फॉर्म्ड फ्रॉम न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. तर ॲटमचं स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं, तर न्यूक्लियस आणि त्याच्या अराउंड असणारा जो एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट आहे, न्यूक्लियसच्या भोवतीचा पार्ट आणि न्यूक्लियस, ह्या दोन घटकापासून काय होत असतो, कुठलं पण स्ट्रक्चर असतं ॲटमचं. ओके. सो आता न्यूक्लियस आपण पाहिलेलं आहे की कुठल्या पण ॲटमच्या सेंटरला जो आहे तो काय असतो, न्यूक्लियस असतो आणि त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात, ज्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये तो येतो. सो ॲटम फॉर्म होतो न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टने. मग आता टोटल आपल्याला माहिती आहे जनरली 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, 3 टाइप्सचे. दीज कंटेन 3 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. दीज कंटेन्स म्हणजे ॲटमच्या स्ट्रक्चर मध्ये 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात, दॅट इज प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. तर बघा सिम्पली हे दोन जे आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, हे कुठं असतात, तर ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस मध्ये. आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये कोण असतो, तर फक्त इलेक्ट्रॉन, बरोबर. तर आता आपण याच्यामधला जो मेन पार्ट आहे किंवा ज्यापासून ॲटम बनतो, ॲटमच्या सेंटरला पूर्ण ॲटमचं मास ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड असतं त्याला आपण म्हणतो न्यूक्लियस, बरोबर. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे न्यूक्लियसची डिस्कवरी ही रुदरफोर्डच्या स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटच्या मदतीने झाली होती. सो न्यूक्लियस म्हणजे काय, तर न्यूक्लियस हा प्रत्येक ॲटमच्या सेंटरला असतो, ज्याच्यामध्ये पूर्ण ॲटमचं मास कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि त्याच्यामध्ये 2 टाइपचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. कोणते कोणते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये काय असतो, तर इलेक्ट्रॉन, बरोबर. सो बघा न्यूक्लियस पाहूया आपण आता. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. हे आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसवर काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. कुठल्या पण ॲटमचा जो न्यूक्लियस आहे तो काय असतो, पॉझिटिव्हली चार्ज. आणि मग सेकंड पॉइंट काय आहे न्यूक्लियस मध्ये पहा, तर ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. हा सुद्धा पॉइंट रिपीट झालेला आहे, लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलेला आहे की पूर्ण ॲटमचं जे मास आहे ते कुठं कॉन्सन्ट्रेटेड असतं, तर त्या ॲटमच्या सेंटरला, म्हणजेच कुठं, न्यूक्लियस मध्ये काय असतं, पूर्ण ॲटमचं मास हे कॉन्सन्ट्रेटेड असतं, बरोबर. त्यानंतर आपण काय पाहिलं किंवा काय पाहतो आपण, बघा की न्यूक्लियस मध्ये 2 टाइपचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात आणि त्याला कंबाइनली आपण काय म्हणतो असतो, न्यूक्लियॉन्स. तर बघा, द न्यूक्लियस कंटेन 2 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स टुगेदर कॉल्ड न्यूक्लियॉन्स. आणि मग प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर 2 टाइप्स ऑफ न्यूक्लियॉन्स. तर बघा सिम्पली हा सपोज ॲटम आहे, ॲटमचं स्ट्रक्चर आहे, सेंटरला काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे, बरोबर. सपोज दिस इज ॲटमचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये सेंटरला काय, पॉझिटिव्हली चार्ज काय आहे, न्यूक्लियस आहे. तर या न्यूक्लियस मध्ये काय काय राहतं, तर या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, पी आणि एन. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत न्यूक्लियस मध्ये. सो याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियस मध्ये आहे, याला काय नाव दिलं आपण, न्यूक्लियॉन्स. इथे लक्षात, सिम्पली न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहे सेंटरला. त्यानंतर न्यूक्लियस मध्ये पूर्ण ॲटमचं मास कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्याचबरोबर 2 टाइपचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स कुठं प्रेझेंट असतात, न्यूक्लियस मध्ये, ज्याला मिळून न्यूक्लियस मध्ये ते राहतात, म्हणून त्याला नाव काय पडले, न्यूक्लियॉन्स. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर 2 टाइप्स ऑफ न्यूक्लियॉन्स. इथे लक्षात. तर हे सिम्पली आपण न्यूक्लियस बद्दल पाहिलं. आता नेक्स्ट काय पाहतो आपण, प्रोटॉन. आता न्यूक्लियस मधला जो पहिला न्यूक्लियॉन आहे, 2 टाइपचे न्यूक्लियॉन्स आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यापैकी आपण काय पाहतो आता आजच्या लेक्चर मध्ये, आपण प्रोटॉनला कव्हर करणार आहोत, बरोबर. न्यूक्लियस मध्ये फर्स्ट कोण आहे, प्रोटॉन, आणि सेकंड आहे न्यूट्रॉन. तर आज आपण प्रोटॉन बद्दल फक्त चर्चा करणार आहोत, बरोबर. सो प्रोटॉन सिम्बॉल पी आहे पहा. तर प्रोटॉन हा काय आहे, सरळ सरळ पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल आहे इन द न्यूक्लियस. तर न्यूक्लियस मध्ये बघा पाहायला मिळते तुम्हाला, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन हा काय असतो, पॉझिटिव्हली चार्जड सब ॲटॉमिक पार्टिकल आहे, जो की न्यूक्लियस मध्ये लोकेटेड असतो. आणि मग पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसवर हा कुणामुळे आहे, तर प्रोटॉनमुळे.
द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू प्रोटॉन इन इट. बघा, तर आपल्याला माहिती आहे की हा न्यूक्लियस आहे, सपोज या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉनवर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि न्यूट्रॉनवर कुठला चार्ज नसतो. सो प्रोटॉनच्या पॉझिटिव्ह चार्जमुळेच न्यूक्लियसला आपण काय करतो, अशा प्रकारे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे असं आपण म्हणतो, आणि पॉझिटिव्ह चार्ज आपण शो करतो. पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसला कुणामुळे आहे, तर त्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या सबॲटॉमिक पार्टिकल ज्याचं नाव आहे प्रोटॉन, त्याच्यावर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह, आणि न्यूट्रॉनवर कुठला चार्ज नसतो. सो प्रोटॉनच्या पॉझिटिव्ह चार्जमुळेच आपण न्यूक्लियसला काय करतो, पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो, किंवा न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे असं आपण म्हणतो. ओके, सो नेक्स्ट, ईच प्रोटॉन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ +1 e. आता ई म्हणजे इथे इलेक्ट्रॉन नाहीये बरं का, ईचा अर्थ काय आहे इथं, चार्ज. तर काय म्हणलेलं आहे की ईच प्रोटॉन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज. आता आपल्याला माहिती आहे की प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर प्रत्येक पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रत्येक प्रोटॉनवर जो एक चार्ज असतो, एक प्लस आहे, दोन प्रोटॉनवर दोन प्लस असतील सपोज, बरोबर. कुठल्या पण एलिमेंटवर जर एक प्रोटॉन असेल तर एका चार्जची +1 त्याची जी काही व्हॅल्यू आहे पहा, एका चार्जची व्हॅल्यू किती असते, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. ही एका चार्जची व्हॅल्यू आहे. म्हणजे समजा एक प्रोटॉन जर असेल एखाद्या एलिमेंटमध्ये, तर त्याची व्हॅल्यू काय असते, त्या एका प्रोटॉनची एवढी असते, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. मग दोन जर प्रोटॉन असतील तर ह्या व्हॅल्यूला इंटू 2 करायचं, म्हणजे एका चार्जची, एक पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याची व्हॅल्यू एवढी आहे, दोन पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ह्याच्यात ट्वाइस असेल, तीन असेल तर ह्याच्यात थ्राइस करायचं, येतं लक्षात. सो एका प्रत्येक प्रोटॉनवर एक पॉझिटिव्ह चार्ज कॅरी असतो, म्हणजे त्याच्यावर असतो चार्ज तो प्रेझेंट, आणि मग प्रत्येक चार्जची, एका चार्जची व्हॅल्यू एवढी असते, दोन चार्ज ह्याच्यात ट्वाइस करायचे. ओके, सो नेक्स्ट, द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट अँड इज डिनोटेड बाय Z. तर बघा, Z हा सिम्बॉल आपण ॲटॉमिक नंबर साठी काय करतो, डिनोट करतो, रिप्रेझेंट करतो. म्हणजे Z सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतो आपल्याला, तर एखाद्या एलिमेंटचा आपल्याला जर ॲटॉमिक नंबर सांगायचा असेल तर आपण Z इज इक्वल टू जो काही त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आहे, सपोज हायड्रोजनचा 1 आहे तर Z इज इक्वल टू 1, कार्बनचा 6 आहे तर Z इज इक्वल टू 6. Z सिम्बॉल कशासाठी आहे, तर ॲटॉमिक नंबरचा सिम्बॉल आहे, ॲटॉमिक नंबर हा आपण Z ने डिनोट करतो. तर काय म्हणलेलं आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम. तर ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये जेवढे प्रोटॉन्सची संख्या आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स, त्यावरून काय ठरत असतो, त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर, ज्याला आपण डिनोट करतो कशानं, त्याचा सिम्बॉल काय दाखवतो आपण, Z. येते लक्षात. नंबर ऑफ प्रोटॉन्स सपोज 4 आहेत तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय असेल, 4. नंबर ऑफ प्रोटॉन्स 10 आहेत एखाद्या न्यूक्लियस मध्ये ॲटमच्या, तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय असेल, 10. 11 असेल तर 11, सिंपल. ओके, सो हे झालं ॲटॉमिक नंबर. आणि मग शेवटी 2 पॉइंट्स आहेत बघा. मास ऑफ 1 प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 U, म्हणजेच 1 डाल्टन. तर U चा काय आहे युनिट, U काय, युनिफाईड मास म्हणू शकतो आपण, किंवा U ला आपण काय म्हणतो, डाल्टन साठीचा सिम्बॉल आपण U वापरलेला. U चा अर्थ डाल्टन, 1 डाल्टन. तर एका प्रोटॉनची अप्रॉक्सिमेटली मास किती असतं एका प्रोटॉनचं, तर 1 डाल्टन. मग 1 डाल्टन म्हणजे किती, तर 1 डाल्टन म्हणजे 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. तर केजी मध्ये त्याचं जे कन्व्हर्जन आहे, 1 डाल्टन बरोबर किती, 1.66 इंटू 10⁻⁻27 kg, किलोग्राम. तर किलोग्राम मध्ये, केजी मध्ये एवढी व्हॅल्यू आहे एका डाल्टनची व्हॅल्यू, बरोबर. तर एक प्रोटॉनचं मास हे जवळपास किती असतं, 1 डाल्टन, आणि त्याची व्हॅल्यू असते एवढी, 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. आणि मग मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम इज अप्रॉक्सिमेटली 1 U. तर एका हायड्रोजन ॲटमचं सुद्धा मास जवळपास किती असतं, तर 1 डाल्टनच असतं, कारण आपल्याला माहिती आहे एका हायड्रोजन ॲटम मध्ये एकच प्रोटॉन असतो. सो एका प्रोटॉनचं मास जर 1 डाल्टन असेल तर एका हायड्रोजन ॲटमचं मास किती असणार आहे, 1 डाल्टनच, बरोबर. म्हणजेच किती, तर 1.66 इंटू 10⁻⁻27 kg, किलोग्राम. येते लक्षात. सो सिंपली आपण आजच्या लेक्चर मध्ये काय केलं, ॲटमचं स्ट्रक्चर पाहिलं कसं फॉर्म होतं, ज्यामध्ये आपण काय पाहिलं की ॲटम कसा फॉर्म होतो, तर 2 त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. एक आहे ॲटमच्या सेंटरला असणारा न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसच्या अराउंड असलेला एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. यापासून पूर्ण ॲटमची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. ॲटम कसा क्रिएट होतो, कसा फॉर्म होतो, तर न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या अराउंडच्या पार्टला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट पासून काय फॉर्म झालेला आहे, ॲटमचं स्ट्रक्चर. आणि मग
न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मिळून टोटल किती असतात? 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. कोणते कोणते? प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. मग आपण पुढे काय पाहिलं? न्यूक्लियस पाहिला. मग 2 पार्ट आहेत ना, न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या बाहेरच्या पार्टला एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणतो. मग आपण न्यूक्लियस पाहिलं. न्यूक्लियस काय आहे? तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक न्यूक्लियसवर हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्जड. आणि मग त्या न्यूक्लियसमध्ये पूर्ण ॲटमचं मास काय असतं? सेकंड पॉइंट पाहिला आपण. त्या न्यूक्लियसमध्ये पूर्ण ॲटमचं मास काय असतं? कॉन्सन्ट्रेटेड असतं. आणि मग काय पाहिलं आपण? न्यूक्लियसमध्ये आता सांगितल्याप्रमाणे टोटल सब ॲटॉमिक पार्टिकल किती आहेत? 3. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्यापैकी 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स कुठे प्रेझेंट आहेत? न्यूक्लियसमध्ये. आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये एकच सब ॲटॉमिक पार्टिकल आहे, इलेक्ट्रॉन. ओके, सो न्यूक्लियस कंटेन 2 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स कॉल्ड न्यूक्लियस. तर न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या 2 सब ॲटॉमिक पार्टिकललाच आपण काय म्हणतो? न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स नाव का पडलं? कारण ते न्यूक्लियसमध्ये आहेत म्हणून त्यांना नाव दिलं आपण न्यूक्लियॉन्स. ते 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स ज्याला आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो ते कोणते कोणते आहेत? तर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर 2 टाइप्स ऑफ न्यूक्लियॉन्स. तर सब ॲटॉमिक पार्टिकल 2 आहेत न्यूक्लियसमध्ये ज्याला आपण न्यूक्लियॉन्स म्हणतोय. मग ते 2 न्यूक्लियॉन्स कोणते कोणते आहेत? एक आहे प्रोटॉन आणि दुसरा आहे न्यूट्रॉन. हे 2 सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत ज्याला आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो कारण हे न्यूक्लियसमध्ये लोकेटेड आहेत म्हणून. बरोबर. सो हे न्यूक्लियस बद्दल आपण पाहिलं सिम्पली. मग आपण काय केलं? त्यापैकी 2 जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत जे की न्यूक्लियॉन्स म्हणतो आपण त्याला, त्यापैकी फर्स्ट आपण पाहिला प्रोटॉन. सो प्रोटॉन जो आहे, प्रोटॉनवर काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा हा सब ॲटॉमिक पार्टिकल काय पॉझिटिव्हली चार्जड आहे जो की कुठं असतो? न्यूक्लियसमध्ये असतो. जो की कुठं असतो? न्यूक्लियसमध्ये असतो ॲटमच्या. आणि मग पॉझिटिव्ह चार्ज हा जो काही प्रोटॉनवर आहे त्यामुळे न्यूक्लियसवर आपण पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो. है का नाही? द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू द प्रोटॉन इन इट. बघा, तर बघा प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे आपण न्यूक्लियसला काय करतो? पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो. किंवा पॉझिटिव्ह चार्ज जो न्यूक्लियस आहे तो कुणामुळे आहे? तर त्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या प्रोटॉनच्या चार्जमुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, सो प्रोटॉनचा सिम्बॉल काय आहे? कॅपिटल P ने आपण रिप्रेझेंट करतो सिम्बॉल. प्रत्येक प्रोटॉनवर एक पॉझिटिव्ह चार्ज असतो. एका प्रोटॉनवर एक पॉझिटिव्ह चार्ज. आणि मग एका चार्जची किंमत किती असते? 1e म्हणजे 1 चार्जची व्हॅल्यू किती आहे? 1.6 × 10⁻19 कुलोम ही एका चार्जची व्हॅल्यू आहे. आणि मग नंबर ऑफ प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये, एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जेवढे प्रोटॉनची संख्या असते तो काय असतो? त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर असतो. सपोज एखाद्या एलिमेंटमध्ये 5 प्रोटॉन आहेत तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय असतो? 5. 10 असतील तर 10, 12 असेल तर 12, 25 असेल तर 25. जेवढे प्रोटॉनची संख्या आहे तेवढा काय असतो? त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. आणि मग ॲटॉमिक नंबरला आपण कशाने डिनोट करतो? त्याचा सिम्बॉल काय आहे? Z. जसं प्रोटॉनला आपण P ने डिनोट करतो तसं ॲटॉमिक नंबरला आपण Z ने डिनोट करतो. ओके, सो लास्ट पॉइंट काय पाहिलं आपण? लास्ट सेकंड पॉइंट की एका प्रोटॉनचं मास जवळपास अप्रॉक्सिमेटली किती असतं? 1 डाल्टन. एका प्रोटॉनचं मास किती असतं? 1 डाल्टन. मग 1 डाल्टन म्हणजे किती? तर 1 डाल्टन इज इक्वल टू 1.66 × 10⁻27 kg. तर डाल्टनला आपण सिम्बॉल वापरतो U, स्मॉल u. 1 U चा अर्थ काय? 1 डाल्टन. त्याची व्हॅल्यू किती आहे? 1.66 × 10⁻27 kg. आणि मग लास्ट पॉइंट पाहिला आपण तर एका हायड्रोजन ॲटमचं मास सुद्धा अप्रॉक्सिमेटली काय असतं? 1 डाल्टन इतकंच असतं. कारण हायड्रोजन मध्ये फक्त एकच प्रोटॉन आहे, दुसरं काहीच नाही. न्यूट्रॉन अब्सेंट आहे आणि इलेक्ट्रॉन एकच आहे. परंतु एक प्रोटॉन असल्यामुळं एका प्रोटॉनचं जर अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन मास असेल तर हायड्रोजन मध्ये एकच प्रोटॉन प्रेझेंट आहे. सो त्याचं सुद्धा मास अप्रॉक्सिमेटली किती असेल? 1 डाल्टन. म्हणजेच किती? 1.66 × 10⁻27 kg. येतं लक्षात? सो आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर ॲटमचं कसं फॉर्म होतं, कोणते कोणते पार्ट्स असतात, आणि मग न्यूक्लियसमध्ये आपण एक सब ॲटॉमिक पार्टिकल पाहिला प्रोटॉन, आणि मग ह्याच्यातला जो दुसरा सब ॲटॉमिक पार्टिकल आहे किंवा दुसरा टाइप ऑफ न्यूक्लियॉन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? न्यूट्रॉन. आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये असणारा इलेक्ट्रॉन. हे 2 पॉइंट्स किंवा 2 सब ॲटॉमिक पार्टिकल्स राहिलेली. आज प्रोटॉन झाला, न्यूक्लियस मधला प्रोटॉन झाला, उद्या न्यूक्लियस मधला न्यूट्रॉन घेऊया. आणि त्याच्यानंतर न्यूक्लियसच्या अराउंड एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मध्ये कोण असतो? तिसरा सब ॲटॉमिक पार्टिकल, त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन. तर न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतोय. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा
आणि मग आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतोय. थँक्स फॉर वॉचिंग.